तर नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे, तर जो सत्य असतो तो त्याला अटक करण्यासाठी जे रणविजय असतात ते येतात आणि सत्याला अटक करून घेऊन जायला लागतात. त्या ठिकाणी सर्वजण जमलेले असतात, पण रणविजय बोलतात की सत्या तुला मला चौकशीसाठी न्यायचं आहे, त्यामुळेच तुला मी घेऊन जात आहे. त्यामुळे सॉरी सत्या, पण चल आमच्यासोबत. सत्या मग त्यानंतर सत्याला अटक करून ते रणविजय घेऊन जातात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात. इकडं मंजू खूप टेन्शनमध्ये असते, कारण सत्याला अटक केल्यामुळे तिला खूप टेन्शन येतं. आणि जो सत्य असतो तो इकडं जाधव साहेब आणि ते जमा होतात आणि बोलतात, "सत्या, आमच्यासोबत तू कॉपरेट करायला तयार आहे का?" असं जाधव साहेब बोलतात. तर जो सत्य असतो तो बोलतो, "जाधव साहेब, मी तुमच्यासोबत कॉपरेट करायला तयार आहे, पण मी काहीही केलेलं नाही आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जाधव साहेब, यामध्ये माझा काही हात नाही आहे." तर जाधव साहेब बोलतात, "ते सगळं ठीक आहे. रणविजय, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा त्याला." त्यानंतर रणविजय बोलतात, "सत्या, तू मला एक सांग, तू ज्यावेळेस मुकादम गायब झाला त्यावेळेस कुठं होता?" तर सत्य बोलतो, "मी ज्यावेळेस मुकादम गायब झाला तेव्हा घरीच होतो आणि तुम्ही सर्वांना विचारू शकता. आम्ही मीटिंग घेणार होतो आणि मी त्यांची माफी मागणार होतो आणि मी जर त्यांची माफी मागणार होतो तर मी असं का करेल, त्यांना किडनॅप का करेल? हे सगळ्या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाही." असं तो बोलतो. त्यानंतर रणविजय बोलतात, "ठीक आहे सत्या, आम्ही पुढील चौकशी करतो, तोपर्यंत तू इथंच थांब." त्यानंतर रणविजय आणि जाधव साहेब तिथून निघून जातात. तर सत्य तिथं बसलेला असतो. जी मंजू असते ती घरी तिला कवी बोलते, की "मंजू वहिनी, तुम्ही जेवण करून घ्या. तुमच्या जे तब्येतीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे." मंजू बोलते, "नाही, पण सत्याचं काय चालू असेल तिथं मला कळलं पाहिजे." तर जिकडं मम्मी साहेबांचा जीव निम्मा खालीवर झालेला असतो, तर इकडं जी मंजू असते ती बोलते, "मला आता काहीतरी केलं पाहिजे." तेवढे तिथं बलमा पण येतो पोलीस स्टेशनला आणि भारती मावशी पण येतात आणि बोलतात, "सत्या, हे बघ, तर आम्हाला सर्वांना माहिती आहे तू काहीही केलेलं नाही आहे, पण तुला नक्कीच काही पण रागामध्ये काहीही करू नको सत्या." सत्या बोलतो, "हो." तेवढ्या तिथं मंजूचा फोन येतो भारती मावशीला आणि भारती मावशी बोलते, "बोल ना मंजू." मंजू बोलते, "मला सत्यासोबत बोलायचं होतं भारती मावशी." भारती मावशी म्हणते, "ते शक्य नाही आहे आता, पण तू एक काम कर, तिकडून काही बोल, मी इकडं सांगते सत्याला बरोबर." त्यानंतर जी मंजू असते ती बोलते, "सत्या, तू काही केलं नाही मला माहिती आहे आणि हे बघ, हे सगळं तुला गुंतवण्याचा प्लॅन केला आहे. तू शोधून काढण्याचा प्रयत्न कर, खचू नको." असं बोलते. भारती मावशी पण सत्याला सांगते मग. सत्या बोलतो, "हो वाघमारे, मी शोधण्याचा प्रयत्न करतो. बलमा, तू एक काम कर, इकडं जे सगळं काही आहे ना ते सगळं चेक कर." तेवढे तिथं फोन ठेवते भारती मावशी आणि सत्य बोलतो, "बलमा, तू चेक कर, कारण आपल्याला कोणीतरी गुंतवण्याचा प्रयत्न नक्की करत आहे. पण ते कोण गुंतवतं आहे? कारण माझ्यापुढं तर फक्त मुकादम होता. दुसरं कोणी नव्हतं माझ्यासमोर. मग मला गुंतवण्याचा प्रयत्न कोण करत असेल? कोणाच्या डोक्यात असेल मला गुंतवण्याचा प्लॅन?" असं सत्य विचार करत असतो. दुसरीकडं जे मंजू असते ती कंट्रोल रूमला कॉल करते आणि बोलते CCTV फुटेज चेक करायला. तिला कॉल येतो आणि ते सांगतात की जिथून ते गायब झालेले आहेत तिथून ते साताऱ्याच्या बाहेर गेलेलं नाही आहे. आम्हाला कुठेही दिसत नाही आहे असं बोलतात. त्यानंतर मंजू विचार करते की म्हणजेच मुकादम साताऱ्यामध्येच आहे. ते कुठेही गेलेलं नाही आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे आपण. दुसरीकडं जो सत्य असतो तो पण तिथून तिथून विचार करत असतो की आपण आता काय केलं पाहिजे. इकडं जो PA असतो तो तात्यासाहेबांना विचारतो की आपण आपल्याच माणसाला तुम्ही का बरं असं केलं. तर जे तात्यासाहेब असतात ते बोलतात, "माझं तुला समजणार नाही. आपल्याच माणसाला मी कळाय हे करायचं कारण तुला माहिती नाही, किडनॅप. हे सगळं तुला नंतर कळेल. आत्ता काहीच नाही कळणार. हे राजकारण आहे हे सगळं काही." हा सगळा काही तात्यासाहेबांचा प्लॅन असतो. मुकादमाला किडनॅप करायचा. आता येणाऱ्या भागामध्ये जे मुकादमाचे रक्ताने भरलेले कपडे आहेत, ते जी मुकादमाची बायको आहे त्याच्याकडं पार्सल पाठवून देतात. आता येणाऱ्या भागामध्ये सत्यासोबत काय होतं हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.